आकाशात लुकलुकणारे तारे तुम्ही आम्ही सर्वांनीच पाहिलेत, पण जमिनीवर लुकलुकणारे तारे पाहिलेत का? हेच तारे पाहण्यासाठी आम्ही निघालो एका नव्या भटकंतीवर, किल्ले राजमाचीवर काजवा महोत्सव पाहायला. नमस्कार मंडळी, भटकंती विथ स्नेहल सुमित चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. चला तर मग जाऊया काजवे पाहायला राजमाची जवळ. लोणावळा पार केला की डेलास रिसॉर्टकडे जायला एक रस्ता आहे. तो रस्ता पकडून तुम्ही राजमाचीकडे जाऊ शकता. आपल्याला काजवे पाहायला उदेवाडी गावाजवळ जायचं आहे. हे गाव किल्ले राजमाचीच्या पायथ्याशी बसलेलं आहे. लोणावळा ते उदेवाडी हे जवळपास 18 किलोमीटर आहे. डेला रिसॉर्टपर्यंत चांगला रस्ता आहे, पण तिथून पुढे हा रस्ता थोडा कच्चा पाहायला मिळतो, कारण हा जंगल एरिया आहे म्हणून. वाटेत मला करवंदाची भरपूर झाड दिसली. ती पाहून करवंद खाण्याचा मोह काही आवरेना. मनसोक्त करवंद खाल्ली. काय तोडून घरी घेऊन जाण्यासाठी गोळा केली. किती मस्त ना. झाडावरून तोडून करवंद खाण्यात काहीसा वेगळाच आनंद मिळतो, नाही का? आम्ही सर्वांनी पोटभर करवंद खाल्ली आणि मग आमची गाडी पुढे निघाली. रस्ता थोडा कच्चा अरुंद असला तर इथून जायला मजा येते. दूरवर पसरलेला डोंगर रांगा, रस्त्याच्या बाजूने दुधर्पा वाढलेली झाडी आणि माते माते पक्ष्यांचा आवाज, हे पाहण्यात मन रमून जाते. असं वाटतं की आपण झाडाच्या गुहेतून प्रवेश करत आहोत. काही अंतर पुढे गेल्यानंतर आम्ही इथे थांबलो हा पॉईंट बघायला. अंगावरची थोडी धूळ झटकली आणि आम्ही पुढे चालू लागलो. असा हा पॉईंट. खोलवर दरी होती आणि आजूबाजूला पसरलेला दूरवर डोंगर रांगा. मस्त पॉईंट होता. आम्ही काही फोटोज काढले आणि निघालो. या व्ह्यू पॉईंटपासून पुढे गेल्यानंतर गडाची काही तटबंदी बाजू दिसू लागली आणि आम्ही उदेवाडी गावामध्ये प्रवेश केला. मंदिराच्या समोरच ह्या पाणवठ्याची सोय होती. हे पाणी पिण्यासाठी वापरू शकतो. आम्ही ते थोडं फ्रेश झालो आणि गावामध्ये फेरफटका मारण्यासाठी निघालो. गावामध्ये राहण्याची तसंच जेवणाची सोय ही प्रत्येक घरामध्ये दिसून येते. असंच आम्ही एका काकांच्या घरी थांबलो नाश्ता करण्यासाठी. कमी होतं पण तरी लोक चालू झाले. पाऊस लागला पण तो
तोपर्यंत व्यवस्थित चालूच असतं. तेच आम्ही त्यासाठी आलो, म्हटलं आता दिसतात की नाही तेच प्रश्न आहे. नंबर ठेवायचा वगैरे कसं फोन करतात हां कसं मे आणि त्या वेल्डिंग करतात. तर पहिल्या वर्षी काय झालं वाढू झालं पिरियडला वाढू झालं मे किडा असतात ना हां बरोबर. दोन असे तांबूस किडे. काकांनी कासव्याबद्दल थोडी माहिती सांगितली. मग आम्ही चौघांनी मिळून मस्त पोह्यावर ताव मारला, चहा घेतला आणि रात्रीच्या जेवणाची ऑर्डर पण दिली, कारण रात्री आम्ही जेवण इथेच करणार होतो. गरम चाय 10 रुपये चाय. चलो 10 रुपये निकालो. पहिले 10 रुपये निकालो फिर पिओ. निवडा तुम्ही त्यात कमी टाकलो. अरे हो बॅलन्स कर रहा हूँ मैं. निवडा बिस्किट चाहे तो ले पार्ले. चहा नाश्ता झाल्यावर आम्हाला समोर सनसेट दिसला. तो पाहायला आम्ही पुढे गेलो. आम्ही रात्रीची वाट बघत होतो, कधी एकदा काजवे आम्हाला पाहायला भेटतील. संध्याकाळचे 6:30 वाजून गेले होते आणि आम्ही तिथे जवळ असलेले तळे आणि गोंदेश्वर मंदिर पाहायचे ठरवले. हे मंदिर गावापासून जवळपास 500 ते 1 किलोमीटरच्या अंतरावर असेल. तुम्ही इथं पर गाडी किंवा चालतही जाऊ शकता. तळ्यापर्यंत जाण्यासाठी तिथे छोटीशी पायवाटी आहे. गोंदनेश्वर हे ते प्राचीन मंदिर आहे. मंदिराच्या गाभाऱ्यासमोर दगडी नंदी आहे. मंदिरासमोर गोमुखातून 12 पाणी वाहत असते. राजमाचीवर कॅम्पिंग साईट पण खूप आहेत. येथील गावकरी टेंट आणि जेवणाची सोय देखील करतात. जर तुम्हाला पण ट्रेकिंग किंवा कॅम्पिंगची आवड असेल तर तुम्ही इथे नक्की या, किंवा तुम्ही इथे येऊन टेंटही खरेदी करू शकता. हा टेंट पर पर्सन 200 रुपीजने जातो. जसजशी रात्र होऊ लागली तसे आम्हाला काजवे दिसू लागले. सुरुवातीला 4-5, नंतर शेकडो काजवे दिसू लागले.
काजव्यांमध्ये नर आणि मादी दोघेही चमकतात. आपण जे काजवे झाडावर हवेत उडताना पाहतो ते नर काजवे, तर मादी काजवे ही जमिनीवर असतात. बळगाच्या पावसाचे वेग लागली की सह्याद्रीच्या खोऱ्यात काजवे दिसायला सुरुवात होते. भक्षणासाठी किंवा मादी जोडीदाराला अट्रॅक्ट करण्यासाठी हे काजवे लुकलुकतात, चमकतात आणि या शेकडो काजव्यांमुळे झाडांना जणू दिव्याची माळच घातली आहे असे वाटते. हे काजवे चमकताना पाहून खूप अद्भुत आणि विलक्षण वाटते. काजवे चमकतात तरी कसे, याचा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो. याचं उत्तर असं की काजवाच्या पोटामध्ये लुसिफेरिन नावाचे एक रसायन असतं आणि ते ऑक्सिजनसोबत प्रक्रिया होऊन त्यातून प्रकाश निर्माण होतो. जरी प्रकाश तयार होत असला तरी हा प्रकाश मंद आणि थंड असतो. खरं तर काजवे हे जगभर आढळतात, पण हे काजवे जिथे मुबलक पाणी, जंगल आणि मोठाले वृक्ष आणि अनटच एरिया जिथे मोठ्या प्रमाणात दिसतात, असं म्हणतात की जिथे काजवे दिसतात ती जागा खूप निसर्ग समृद्ध असते. आम्ही बराच वेळ काजवे पाहण्यात मग्न झालो होतो. बराच वेळ काजवे पाहून आम्ही दुपारी जेवणाची ऑर्डर दिली त्या काकांच्या घरी गेलो. भूक तर प्रचंड लागली होती. जेवणाच्या ताटात पिठलं, भाकरी, भात, वरण, पापड असं होतं. पोटभर खाल्लं. आम्ही घरून येताना 2 टेंट आणले होते. आज आमचा मुक्काम इथेच होता. आम्ही एक मस्त चांगली जागा शोधली आणि तिथे टेंट लावायला सुरुवात केली. माझा टेंटमध्ये राहण्याचा हा पहिलाच अनुभव होता, त्यामुळे मी खूप एक्सायटेड होते. टेंट रेडी झाल्यावर आम्ही काही लाकडे गोळा केली आणि बॉनफायर करण्याचा विचार केला. आमच्या टेंटच्या आजूबाजूला काही कॅम्पिंग साईट्स होत्या, त्यामुळे काही भीती नव्हती. आम्ही मस्त बॉनफायर केला आणि गप्पा मारत बसून राहिलो. रात्री गप्पा मारता मारता 3 कधी वाजले हे कळलेच नाही. मग मी झोपी गेलो आणि सकाळी जाग आली ती पावसाच्या आवाजाने आणि समोर पाहतो तर हे असे दृश्य. पावसामुळे आम्ही पटकन बॅग पॅक केली आणि आमच्या घरच्या प्रवासाकडे निघालो. तर मंडळी, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? जर व्हिडिओ आवडल्यास काजवे पाहायला नक्की जा, पण आपल्यामुळे या जैवविविधतेला धक्का लागू नये याची काळजी घ्या. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा पुढच्या भटकंतीमध्ये.